जो चौयुगाचा अधिष्ठात्री अमोघा सिद्धी जयाच्या घरी तो माता पुरी राज्य करी तया नमन श्री दत्त प्रभुराया दया नमन श्री दत्त प्रभुराया श्री दत्ता नाश्ता कमी झाला जोरात श्री दत्ता नवरात्राच्या या 7व्या कडीतून आज 7वी कडी या 7व्या कडीच्या माध्यमातून आपण प्रभूचं नामस्मरण चिंतन करण्यासाठी एकत्रित आलेलो आहात। आणि नामस्मरण चिंतन या माध्यमातून आपण गेल्या 6 दिवसापासून दत्तात्रेय प्रभू बाबाची बालक्रीडा अर्थात दत्तात्रेय प्रभू बाबाचं चरित्र जो अमोघ दर्शन असलेला दत्तात्रेय महाराज याचं चरित्र आपण श्रवण करत आहात। काल दुपारी 3 वाजता अतिशय मेघगर्जनेशिव पर्जन्याचा वर्षाव झाला म्हणून आपलं एक सत्र चुकलं। निसर्गाच्या पुढं नाईलाज असतो, परंतु आज आपण पुढील सत्र सुरुवात करणार आहे। अध्याय 14वा आणि या 14व्या अध्यायाच्या माध्यमातून आपण काल सुंदर असं चरित्र ज्या चरित्र दत्तात्रेय बालक्रीडेमध्ये उत्कृष्ट असं असलेलं यदुराजाचं ज्ञानदान, यदुराजांना स्वामींची भेट आणि स्वामींपासून बोध आणि बोधाच्या माध्यमातून संन्यास, सर्व गोष्टी आपण काल श्रवण केल्या। दत्तात्रेय प्रभू बाबा आपलं कार्य करायला लागले। दत्तात्रेय प्रभू बाबा सोबत यदुराजा सुद्धा दत्तात्रेय प्रभूची सेवा करण्याला तत्पर असा निघून गेला। आता या 14व्या अध्यायामध्ये आपण पंचाळवर्धन कथा, पंचाळ नावाचा एक राजा होता। दत्तात्रेय प्रभू बाबाचा आणि त्याचा कसा योग आला आणि योग आल्यानंतर दत्तात्रेय प्रभू बाबांना काय विनंती करणार या माध्यमातून एक कथा आपण सुरुवात करणार आहे। जय जयाजी परम पवित्रा चराचर चालका सर्वसूत्रा अमोघ दर्शन वेशा चरित्रा दान जगत्रा वर्षे जय जयाजी विघ्न दमना अंध ध्वक्षा करुणा घना दासा रक्षिषी जग जीवना मम मोहना मनरंजना तू घन श्यामळ कृपा मूर्ती किंकरा काजी ध्याशी झळती यदर्थी विनवे करुणापती कवित्वा मद साधे असो ये देवल्य मुनिवर्या अशी तो प्रार्थी धर्मोक्त कार्या श्री दत्त लीळा निवेदी सकया भवानवा मध्यतारी अकर्मिता ऐसा देवलवाणी अंतरी उल्लासे देवलमनी श्री दत्त लीळा भवभंजनी लक्ष देवोनी परेश
प्रत्यक्ष कुसुमावती नगरी देवस्रवा मुनी स्वात्म मंदिरी त्या सुत आत्मऋषी स्वधर्माचारी यती राजा देवाश्रवा करी अक्ष ध्यान दीन आरामी निज ध्यासन काळक्रमला तया न गमी विमळा मन प्रार्थित ते तच्चनी पूर्वाधिकार पातला स्वात्म मंदिरी दत्त लक्षिता देवत्र्या अंतरी उच्चव झाला म्हणे समर्था अनाथावरी कृपा करी मम मंदरी दासा रक्षिता स्वावरी पूजिता रे शोडपच्या प्रभू दत्तात्रय महाराजांना वंदन करतो आहे। या सृष्टीचा चालक आहे तुझा दर्शन अमोघ आहे आणि अनेक लोकांच्या दुःखाला अनेक लोकांच्या विघ्नाला समर्थ आहे। दत्तात्रय प्रभू बाबाच्या जवळ विनंती करावी आणि प्रत्येक जीवाचं दुःख दूर व्हावं अशा प्रकारचा विघ्न मर्दन आहे। मनमोहन मनाला मोहून टाकणार अशा प्रकारचं वर्तन आपण सुरुवातीपासून श्रवण करीत आलेलो आहे। जेव्हापासून बाल क्रीडा सुरू झाली पहिल्या अध्यायापासून तेव्हापासून देवल्य ऋषीच्या विनंतीला मान देऊन दत्तात्रय प्रभू बाबांनी जेव्हा बद्रिकाश्रम सोडलं आपल्याला सर्वाला कल्पना आहे बद्रिकाश्रम सोडलं आणि त्यानंतर दत्तात्रय महाराज जेव्हा माहूर या पर्वतामध्ये देवल्य ऋषीच्या अतिशय विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी वास्तव्य करायला लागले तेव्हापासून हा देवल्य ऋषी दत्तात्रय प्रभू बाबा जवळ दररोज आराधना करतो आणि त्या आराधनाच्या माध्यमातून देवल्य ऋषीला दत्तात्रय महाराज अनेक लीळेचं त्यांच्या संमतात आलेले जे जे भक्त आहेत त्या सर्व भक्तांचं ज्ञान देवल्य ऋषीला दिलं त्याला निमित्त करून या बाल क्रीडेच्या माध्यमातून या कवीने भांबीरकर कवीने आपल्या समोर दिलेला आहे। अशा प्रकारची दत्त लीळा भवभंजनी या संसार चक्रातून ती लीळा आपल्याला खरंच नष्ट करून कैवल्यपद देणारी आहे असं फक्त वारंवार मी सांगत असतो आपल्याला लक्ष देऊ नये। ही लीळा एकाग्र चित्ताने ऐकावं लागेल एकाग्र चित्ताने जो ऐकेल त्यालाच दत्तात्रय प्रभू वरदान देतील अशा प्रकारची जी लीळा आहे ती लक्ष देऊन परिसावा। आता कथेला सुरुवात प्रत्यक्ष कुसुमावती नगरी कुसुमावती नावाची एक नगर आहे देवस्रवा नावाचा एक मुनी आहे आणि त्याने एक गुंफा बांधलेली आहे त्याला एक मुलगा आहे त्या ऋषीला एक मुलगा आहे त्या मुलाचं नाव आत्मऋषी आहे देवस्रवा ऋषीच्या मुलाचं नाव आत्मऋषी आहे आणि अतिशय धर्मशील स्वधर्मी असलेला हा राजा हा ऋषी एकदा काय करत होता आराम करत होता आणि आराम करत असताना या गावाहून त्या गावाला जात असताना कालक्रमण करत असताना त्याचा पूर्वाधिकार मागची जोड मागचं कर्म त्याला अधिकारानुसार प्राप्त झालं आणि दत्त मंदिर लक्ष्य त्याच्या हृदयात दत्तात्रय प्रभू बाबाची आठवण झाली देवस्रवा अंतरी उत्सवला देवस्रवाला आनंद झाला म्हणे समर्था हे परमेश्वर तू समर्थ आहे या सृष्टीचा करता आहे कृपा दृष्टी मम मंदिरी माझ्या मंदिरावर मंदिर म्हणजे देहाचं मंदिर आपलं देह परमेश्वराच्या वास्तव्य जर असलं तर ते एक मंदिरच आहे अशा मंदिराच्या माध्यमातून दासाला रक्षण कर आणि षोडोपचारी पूजा त्या देवस्रवाने केलेली आहे।
श्रीमूर्ती त्यांनी पाहिली. एका दिवशी काय झालं, पंचाळ रूपही, पंचाळ रूप, पंचाळ नावाचा राजा, लक्षी सर्वही मणिपूजा, मुनिपूजा, सर्व साधूंना त्यांनी पूजनाला बोलवलं. तो राव पंचाळ वर्धन, खूप मोठा राजा होता. स्वात्म मंदिरी विलासपूर्ण, औचित्य विलोकी मुनी निकितन, दीप्तायमान मूर्ती निरक्षिणी. अशा वेळेस त्या मुनींच्या लाईन मध्ये पूजन करता करता अचानक त्या पांचाळ वर्धन राजाला त्याच्या दृष्टीला एक दीप्तायमान मूर्ती निरीक्षण, दीप्तायमान मूर्तीकडे त्याचं निरीक्षण झालं. त्यांनी पाहिलं. पाहिल्यानंतर आकर्षित होऊन गेला आणि सवेगे रुपये पावे गुंफेशी तात्काळ त्या गुंफेमध्ये त्या पांचाळ यांनी प्रवेश केला आणि म्हणे, माझं भाग्य चांगलं, मी खरोखर कृत्यार्थी, पूजा मूर्तीशी देवस्त्रव. त्या मूर्तीचं पूजन पुन्हा पांचाळ स्वात्म मंदिरी पांचाळ राजा आपलं त्याचं पूजन करतो. उषा काळ म्हणजे सकाळ. स्वमुखे वदी मुनी जी भीतरी सव्यक्त धारी पूजिताये, श्री गुरु आम्हा वर्धन प्रत्यक्ष मेळवी जगजीवन, असंत कर्मा टाकी निरसून वाचवी प्राणपदा धुंदे, देवस्रवा म्हणे राज्यभूषणा, आम्ही गृही नित्य कैवल्य राणा, तुझे चाड करी प्रार्थना मम कामना सर्व. अशा प्रकारचं पूजन चालू आहे. पूजन चालू असताना देवस्रवा ऋषी त्या ठिकाणी आणि देवस्रवा ऋषी त्या जवळ कैवल्य राणाजवळ बसलेला आहे आणि म्हणतो, तुझी चाडी करी प्रार्थना, आम्ही तुमच्या आवडीची प्रार्थना करतो, आम्ही तुमच्या आवडीमध्ये रममान झालेलो आहे. मम कामना सर्व आहे, माझ्या अंतकरणात ज्या काही कामना आहेत, ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण कर. स्वात्म गुंफे देवस्रवा आपण, तापी तापला दत्त स्मरण, लीळा वर्णुनी आरंभले, तेव्हा जे दत्तमूर्ती प्रकाश संचरला ब्रह्मजगती, उपविष्टा आसनी आरंभिले. दत्तमूर्तीचं चिंतन केलं, दत्तमूर्ती आरंभ झाली. तेव्हा विपुल श्री दत्तमूर्ती ती अतिशय परिपूर्ण असलेली दत्तात्रेय प्रभूची मूर्ती प्रकाश संचरला ब्रह्मजगती. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये ज्या प्रकाश, या दत्तात्रेय महाराजाचा प्रकाश संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आहे. त्याला कोणत्या बॅटरीच्या माध्यमातून, कोणत्या सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून प्रकाश हवा लागत नाही, असा असलेला हा दत्तात्रेय महाराजाची मूर्ती. उपविष्ट जगती मनी प्रार्थिता लीन, मनी प्रार्थना करतो. पांचाळ दर्शने तिष्ठी परिसा, अति विद्योपा तुम्हा सुरेशा, सत्य भाषण मिळविले. हे जे भाषण सांगतोय, ही जी कथा सांगतोय, त्याच्यामध्ये किंचितही सोबतीचा वापर नाही, मनाचा वापर नाही. सत्य जाणा, ह्या सर्व घटना दत्तात्रेय तुळजाबाच्या काळात सत्य घडलेले आहे आणि तेच मी वर्णन करतोय. याच्या व्यतिरिक्त कोणती वर्णन करत नाही. आणि लोटांगण घातलेला आहे, अष्टांग पूर्वक नमस्कार केलेला आहे. ग्रुप कवळी आर्तदानी, अति उल्लासे परमप्रीती, शोधोपचारी अशा प्रकारचा पूजा केली, अभ्यर्था केली आणि लेनपूर्वाची आर्त पुरवली. अशा प्रकारचा तो राजा वारंवार त्याला हे करतोय. आणि तुझ्या हातून दत्तात्रेय महाराज म्हणतात, तुझ्या हातून एक कार्य पूर्ण करायचं. जे कुंभजी निकुंभजी धनुजा मर्दन सत्य अशी. कुंभ आणि निकुंभ दोन राक्षस आहेत. हे पांचाळेश्वर आपल्याला माहित आहे. पांचाळेश्वरच्या माध्यमातून घडलेली एक कथा. या पांचाळेश्वरच्या जवळ राक्षस भुवन आहे आणि या राक्षस भुवनजवळ दोन राक्षस आहेत. त्या दोन राक्षसाचं नाव आहे कुंभ आणि निकुंभ. कदाचित दुसऱ्या पाठात शंभू आणि अशंभू असंही आपल्याला नाव वाचायला लागेल. असे हे दोन राक्षस तुला मारायचे आहे. त्या पांचाळ राजाला
त्या दत्तात्रय प्रभुबाबांनी वरद दिलेला आहे की कुंभ आणि निकुंभ असे असलेले दैत्य असुर आपल्याला पूर मारायचे आहे. धनुजा मर्दन सत्य, ही सत्य घटना आहे की तुझ्या हातून त्यांचं मरण लिहिलेलं आहे. कार्य घडल्या सत्पुण्य राशी, चिरायू प्राप्त दान पावशी, सांप्रत्य भोगी राज्य वैभवाशी, समारंभाशी स्वस्थ. अशा प्रकारचं सत्पुण्य तुझ्या हातातून घडणार. अनेक लोकांना दुखवलेले असलेले हे असुर, या असुरांना तुला मारायचं आहे. पुन्हा मी तुला दर्शन देईन, त्या बातमीला पुन्हा दर्शन देईन. त्या समयी देवस्रव ऋषी सुद्धा आक्रंदन करतो आहे आणि स्वामी परमेश्वरा सर्वज्ञ राया तू कैवल्याचा राणा आहे. ऋषी कामना सिद्धू, ऋषीची कामना पूर्ण करणार आहे. तत्समयी त्यावेळेस देवस्रव मुनी दिव्य तनूला आहे तेज करणी, वेद नव्हता बद्रिकासनी, सिद्धी पावनी श्री दत्त चित्ती. अशा वेळेस देवस्र ऋषी आमच्या दत्तात्रय महाराजासोबत बद्रिकाश्रमला निघून गेले. तुम्हाला माहित आहे, मी सांगितलं होतं, वारंवार सांगायची गरज नको की दत्तात्रय प्रभुबाबांनी जरी बद्रिकाश्रम सोडलेलं, जरी आपल्या महाराष्ट्राला कर्मभूमी मानलेलं असलं, जरी दत्तात्रय महाराजांच्या संबंधाने महाराष्ट्रात माहूर पंचाळेश्वर पवित्र झालेलं असलं, तरीही आजही हे दत्तात्रय महाराज या बद्रिकाश्रमला सकाळी पुराण श्रवण करायला जात असतात. दररोज पुराण त्या ऋषीमुनींना सांगत असतात. त्यासोबत हा ऋषी देवस्र ऋषी दत्तात्रय महाराजासोबत बद्रिकाश्रमला गेले. त्या बद्रिकाश्रमला गेल्यानंतर सिद्धी पावनी दत्त चिंती, पुढा राया त्या ऋषिकेशी, तुझ कार्य पावेन यथार्शी, नृप स्वानंद लीन पदाशी करी गमनाशी. असो हे पुलस्त सुत प्रकार, रावणा बंधू सोहोदर, कुंभा निकुंभ वरिष्ठ असुर, प्रतापे भास्करे उद्भव. आता त्या कथेला पुलस्त नावाचा ऋषी, संपूर्ण खानदान, मी मागेही सांगितलं होतं, तो वैश्य असो, तो शूद्र असो, तो ब्राह्मण असो, तो क्षत्रिय असो, प्रत्येक ऋषीचं मूळ, आपल्या प्रत्येक कुळाचं खानदान म्हणजे ऋषी आहे. प्रत्येक ऋषीपासून या संप्रदायाची, या जातींची उत्पत्ती झालेली आहे. तो असुरही जरी असला तर असुराला मूळ कारण ऋषीच. तो क्षत्रिय असला तरी त्याला मूळ कारण ऋषीच. जो ब्राह्मण असला त्यालाही मूळ कारण ऋषीच आहे. आणि या सर्व ऋषींचा संबंध दत्तात्रय महाराजाशी आलेला. आणि अशा माध्यमातून ते सांगतात, पुलस्त नावाचा एक ऋषी होता, रावणासारखा, रावणाचा बंधू. रावण जसा अनितीने वागणारा, रावण जसा दुष्कर्म करणारा, रावण जसा चांगल्या लोकांना त्रास देणारा, त्या माध्यमातून हा पुलस्त ऋषी रावणाचा बंधू असल्यावर तसा दिला. आणि त्याच्या उदरी, या पुलस्त ऋषीच्या उदरी 2 पुत्र जन्माला आले. त्या 2 पुत्रापैकी एक कुंभ, एक निकुंभ. त्या पुलस्त ऋषीला 2 पुत्र जन्माला आले, कुंभ आणि निकुंभ. आता हा पुलस्तच असुर होता, पुलस्तच राक्षस होता, तर त्याच्या पोटी येणारी खानदार संतान ते असुरच राहणार. म्हणून हे दोघही असुर जन्माला आले. प्रतापे भास्कर उद्भवले, तेही मुखी अभ्यार्थीला महेश. आपल्या विद्येने शूर पराक्रमी झाले आणि काही सिद्धी प्राप्त व्हावी, आणि काही आपल्याला प्राप्त व्हावं, या माध्यमातून त्यांनी महेश म्हणजे महादेवाची भक्ती सुरुवात केली. आपण जेवढे कथा ऐकल्या असेल, प्रत्येका ठिकाणी महादेवानी वर दिलेले आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी महादेवानी वर दिलेले आहे, त्या वराच्या माध्यमातून अतिमाद त्यांना चढला आणि त्यांचा नायनाट झालेला आहे. रावण असे
त्याच धरतीचा. कुंभ निकुंभ हेही त्या महादेवाची भक्ती करायला लागले. इतकी भक्ती करायला लागले की खूप. एका पायावर तप उभं केलं रावणासारखं. रावणाने एका पायावर तप करून सामर्थ्य सिद्धी प्राप्त केलेली होती. तशी यांनी अशा प्रकारच्या आपल्या सामर्थ्याच्या माध्यमातून त्या महेशाला अभ्यार केलं, महेशाला प्रसन्न केलं. आम्हा बंधुशी न जिने कोणी व्रजी ऐशे शरीर प्रतिदिनी युद्ध रंगनी वेश द्यावे तुम्हा तापशी मुनी संरक्षण सर्वही लाहे ऐशे वरदान पुलस्ती नंदन तेने मारले. आणि अतिशय भक्ती केली, अतिशय भक्ती केली. महादेव प्रसन्न झाला. भक्ती करावी कशी याचंही ज्ञान लागतं. भक्ती करत असताना त्या इष्टाला मागावं काय हेही कळालं पाहिजे. परंतु असुर जातीच्या असुर कुळातले लोक आहेत, आजही आहेत. आपण त्रेतायुगातले ऐकत असतात, आजही असुर आहेत. असे असुर वर्तन करणारे या कलियुगात त्या युगापेक्षा जास्त आहेत. परंतु त्या युगाचा इतिहास आपल्याला याच्याकरता सांगायचा आहे की आपण या कलियुगात जन्मलेलो आहे. आणि कलियुगात जन्मत असताना आपण नाना प्रकारच्या कर्माला अर्धकत्व केलेलं आहे. आणि या असुराप्रमाणे आपल्याला कलियुगाच्या अंती देवता नरक भोगवायला नाही पाहिजे. म्हणून ह्या कथा वारंवार या दत्तात्रय बालक्रीडा मार्फत आपल्याला सांगितल्या. आता आपल्या अंतकरणात दत्तात्रय प्रभूचं चिंतन राहावं, नामस्मरण राहावं, या माध्यमातून या लीळा सांगितल्या जातात. म्हणून त्यांनी प्रसन्न केला, महादेव प्रसन्न झाला. सर्व लाही असे वरदान, वरदान त्याला भेटलं. महादेवाने वरदान देऊन टाकलं. पुलस्त नंदन, सामर्थ्य आलं, पैसा आला की माणूस मागतो. आताच्या कलियुगाची पद्धत आहे. हे तर त्रेतायुगापासून चालत आले. पैसा आला की माणसाच्या अंतकरणातून धर्म भावना निघून जातात. तो धर्माला शून्य समजतो. सामर्थ्य आलं की तो देवाला शून्य समजतो. हा, मी काय, मीच देव आहे. त्याप्रमाणे पुलस्त नंदन, कुंभ आणि निकुंभ हे दोन ऋषी मातले. माज उत्पन्न झाला यांना. धनुज समूह राक्षस भुवनी प्रवय मातले माविक दनी ऋषी नेकेतनी त्रास देती कोणक धजी विक्रम बळे धूम गांधील जैना रोंदळे नगरे पाटणे उद्भांस प्रत्यक्ष काळ रिपू सर्वा तो बालांची. या राक्षस भुवन गावाला कुंभ आणि निकुंभ मातले. माज उत्पन्न झाला. आणि माज उत्पन्न झाल्यामुळे काय केलं, हे धनुज राक्षस जे ऋषी चिंतन करत आहेत, जे नामस्मरण करत आहेत, जे धर्म आचरत आहे, जे धर्मावर आरूढ आहे, अशा लोकांना त्रास द्यायला लागला. आपण करत नाही, अनेकालाही करू देतो. अशा धर्तीच्या कलियुगातही लोक आहेत. कारण असं वाटेल तुम्हाला, का परत असं सांगावं लागतं, आपण त्रेतायुगातल्या लीळा ऐकता ऐकता असं वाटेल त्रेतायुगात इतके लोक खराब होते आणि आता खूप चांगले आहे असं वाटायला नको तुम्हाला. म्हणून परत परत सांगावं लागतं की आपण तुमच्यापेक्षा खराब आहे, त्यांच्यापेक्षा आपण खराब आहे. म्हणून परत परत सांगावं लागतं की हे दत्तात्रय प्रभूच्या लीळा आपल्या अंतकरणात जायला. त्रास द्यायला लागले. कोणी बसलेलं असलं, स्मरण करत असलं, ध्यान धारणा करत असले की हे जायचे आणि त्यांचं सर्व पूजेचं सामान उचकून द्यायचे किंवा त्यांना टोचून टाचून अशा त्रास द्यायचे, त्यांना उठून द्यायचे. अशा प्रकारचा अहंकार असल्यामुळे त्या ठिकाणी धर्म संपून केला आणि अधर्म मातत चाललेला आहे. प्रत्यक्ष काळ रिपू सर्वा
अशा प्रकारचा प्रत्यक्ष काळ येतो का काय असं ऋषी मुनींना वाटायला. तेव्हा देवश्रमाचा आत्ममुनी तापस होता मुनीचे मिळुनी दुजा करणी निरीक्षे सर्व यदर्थी पावे बद्रिकाश्रमा वितला सुतवी देवाश्रवा मुनी आग्रवी पुढती. अशा वेळेस काय झालं, कंटाळा आला. परत तो त्रास 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 देवाश्रम आत्मोत्तमा त्याचा मुलगा हे काय झाले, तप करत होते. आणि तप करत असताना काय करावं म्हणून देवश्रवाला हे आत्म ऋषी सांगण्यासाठी बद्रिकाश्रमाला गेले. आत्म ऋषी यदर्थी बद्रिकाश्रमला पावले. मुनी आग्रवी पुढती तयाशी. तेव्हा तो देवश्री म्हणतो, काय कश काय इकडे आले, आत्मोत्तम पावे पांचाळपूर. अरे हे आत्मऋषी, पांचाळपूर चांगला आहे आणि तुम्ही राजे तिथे चांगले आहे, तुम्ही इकडे कसे काय आले. त्यांचा सन्मान केला. आणि त्या ठिकाणी ते ऋषी म्हणतात, देवश्रवा म्हणतात, तुम्हाला फक्त याचं जे आहे नायनाट करायचा असला तर पांचाळ देशामध्ये जावं लागेल. पांचाळ देशामध्ये जो नरेश आहे तो नरेशच त्या कुंभानी निकुंभाला मारेल. लक्षात ठेवा, पांचाळेश्वर त्याच्या नावावरून जरी इथं पडलेलं असलं तर इथला राजा नाहीये, पांचाळ देशाचा राजा आहे. आणि पांचाळ देशामध्ये तो राज्य करतो आहे. त्या राज्यामध्ये जा असं देवश्रवाने आत्म ऋषीला सांगितलं की तिथे जाऊन तुम्ही त्याला सांगा आणि तुम्ही त्या गेल्यानंतर तुमचा तो कथा ऐकेल आणि मग काय करायचं ते करेल. ऋषीचे मुनीचे भंगले आश्रम जप तप राहिले यज्ञ ध्यान धारणा न चले नेम सर्व अधर्म वर्तला ऐसा अकर्णिता राहो सुता निवेद तात्काळ तव राजमंत्रिया बंधुजवळ वदा ये वेळी आज्ञा मद जिजी राया भिडू समारंगणी आज्ञा समर्पे सिद्ध वाहिनी धनुजा दंडी नरमेदनी करुणी धुनी काय लेखा पंचाळवले अमाती लक्षण तुम्ही आर्जिक क्षेत्र निर्वाण कोण किमर्थ दान मुनी गऱ्हाणे परिचिता. आत्म ऋषी त्या ठिकाणी गेलेला. पांचाळराव राजाच्या जवळ पोहोचलेला. पांचाळराव राजांनी कारण विचारलेला आहे, आपल्याला इथे येण्याचं काही प्रयोजन. हात जोडून नतमस्तकतेने विचारलेलं आहे. पद्धत जी आल्या गेल्याचं स्वागत करण्याची जी पद्धत आहे, ही पद्धत आपल्याला या दत्तात्रय बाळकिडीच्या प्रत्येक ग्रंथाच्या माध्यमातून आपल्याला कळेल की ज्या ठिकाणी गेले या बसा की बसले नाही, काया प्रणित नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर ते बसले. तेव्हा तो विचारतो, काय सेवा आहे आपली. हे ऋषी मुनी हो, तुम्ही आमच्या जवळ आले, काय तुमचं प्रयोजन काय आहे. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. काय सांगावं. राक्षस वन म्हणून गाव आहे. त्या गावाला 2 राक्षस आहे आणि आमच्या प्रत्येकाच्या तपसाधनेला प्रत्येकाच्या धार्मिक क्रियेला ते अडथळा आणतात. प्रत्येक गोष्टीला अडथळा आणून आम्हाला त्रास देतात. आमची सिद्धी पूर्ण होऊ देत नाही. अशा प्रकारचे आत्म ऋषींनी सर्व कहाणी त्या पांचाळ राजाला सांगितली. पांचाळ राजा म्हणतो, काय सेवा आहे मला सांगा. तुम्ही सांगितली तुमची क्षमवार्ता, माझ्याकडून तुम्हाला काय पाहिजे, काय सेवा आहे माझ्याकडे. तेव्हा त्यांनी आज्ञा द्या, तुम्ही आज्ञा समर्पी, आज्ञा द्या, आम्हाला काय पाहिजे. तेव्हा त्या आत्म ऋषींनी सांगितलं, धनुजा दंडी नरमेदनी करुण्या धनी काया लेखई पांचळा वदे अमिते लक्षणी तुम्हा अर्धिक क्षेत्र निर्वाणी कोण पा किमर्थ दिनी मुनी गाराणे परिचिता भूप वचनोक्ती मंत्री कोपला वेगे मिळवी सर्व सैन्याला. ऐकलं त्याने.
आणि आमची अशी इच्छा आहे की त्या राक्षसांचा वध व्हावा तुमच्या. पांचाळ राजाला अंतकरणामध्ये क्रोधाग्नी भडकला की जे आचरणवंत साधनवंत आहे, खूप मोठा आहे, जे धर्मावर आहे, अशा लोकांना ते राक्षस त्रास देत आहे, त्यांची तपस्या भंग करत आहे, त्यांना अनेक प्रकारचे विघ्न करत आहे. काही हरकत नाही, मी तयार आहे. सर्व ग्रुप तयार झाला, राजा तयार झाला, सर्व सैन्याला जमा केला आणि सुतासहित एकटा नाही हो, त्याला 4 मुलं होते. पांचाळ राजाला 4 मुलं होते, येतील पुढे. या 4 मुलासहित तो त्या कुंभ आणि निकुंभाला हनन करण्यासाठी, वध करण्यासाठी निघालेला आहे. छत्र पताका सैन्य भारे मेदनी कंप, पुढा वाद्य वाजती कटक, रावो गमन सारून शांक्य, राक्षसी वस्ती लोके, स्तवता नीक पूर्व दिशे, ते ठाई शिबिर दुषी वितनी तेज प्रतीप्त, हाटच वाट राजा पदळ, वस्तू अमक दुकानदार, असो हे प्रेरणे. अशा माध्यमातून राजा सर्व साहित्यानिशी निघालेला. दर मुक्काम करत 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 त्या राक्षस भुवनाच्या जवळ एक शिबिर टाकलेलं आहे, एक मोठा मांडव टाकलेला आहे. कारण कुठंतरी राहावं आणि मग तिथून त्यांच्यावर मारा करावा, या माध्यमातून राजा त्या ठिकाणी आलेला. कुंभ निकंभ सभा करोनी, दनुज मडंपकी म्हणती पाली राजवाहिनी, निंबूज रणी क्षण मात्रे, मनुष्य पाहता देईन, त्या नेववे विक्रम संधान, निर्वाण समुरी टाकू दंशिन, प्रयाणा पूर्ण न लगेची, कुंभ मौत्र्या दे तातडी, करे वैन्य संधिती गाडी, भार रचला सिद्धवनी, लोटीला धाडी कळा. पोचलेले कुंभ आणि निकुंभाला हे वार्ता कळाली. राक्षस बोलला असलेला कुंभ आणि निकुंभ यांना ही वार्ता कळालेली आहे. आणि वार्ता कळाल्या ते म्हणतात राजा येतो आहे, स्वारीवर येतो आहे, आपल्याला मारायला येत आहे. अरे हा मनुष्य आहे, या मनुष्याजवळ काय आहे? फक्त देह आहे, याच्या पलीकडे काही नाही. एका क्षणामध्ये आम्ही त्याचा वध करून टाकू, निर्वाणू समोर टाकी, एका क्षणात समर करून टाकू, विध्वंस करून टाकू. आम्ही काय कमी आहे का? कुंभ आणि निकुंभ म्हणतात आम्ही काय कमी आहे? लोटी धाळी कळा तेवेरी येडीकडे, पांचाळ ध्वजनी हाकारी संबळ. त्यावेळेस पांचाळ राजाने ध्वज उभा केलेला. जेव्हा जेव्हा युद्ध होतं, कदाचित आपण युद्ध पाहिलेलं नसेल, पण युद्धात जेव्हा जेव्हा इकडचा पार्टी तिकडची पार्टी, तर प्रत्येकाजवळ ध्वज असतात आणि या ध्वजाच्या माध्यमातून ते इकडे उभे आहे, ते इकडे उभे आहे, अशा प्रकारचा ध्वजाच्या माध्यमातून हा कार झालेला आहे. युद्ध माहितच आहे, आतापर्यंत बरेच युद्ध आपण ऐकत आहोत. सहस्रार्जुनाचं आणि कुणाचं ऐकलं? परशुराम आहे, ऐकताय. सहस्रार्जुन आणि परशुराम या दोघांचं युद्ध अत्यंत भयानक तुंबळ झालेलं आपण ऐकलेलं आहे. त्यानंतर आता हे युद्ध कुंभ आणि निकुंभ आणि पांचाळ राजा यांचं युद्ध आता सुरू होणार. पांचाळ नृपभार जेतुनी, चातुरंग सैन्य अमाती, जैसा वीर प्रज्वल नेदनी, धनुजे नैने विलोकिती. अशा माध्यमातून पांचाळ राव राजा चातुरंग सैन्यासहित
त्या ठिकाणी आलेल्या कुंभ निकुंभ सुद्धा त्यांनी आपलं सैन्य जमा केलेलं आहे आणि सैन्य जमा केल्यानंतर युद्ध क्रमले शत संवत्सर. युद्ध किती वर्ष चाललं? 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, 4 वर्ष, 100 वर्ष युद्ध चाललं. कुंभ आणि निकुंभ अधिक पांचाळराव राजा यांचं 100 वर्ष युद्ध चाललं. 100 वर्ष युद्ध क्रमले शत सत्वर. 100 वर्ष रणी संघर्ष सर्व काळ. दररोज 100 वर्ष. आपण महाभारतातलं युद्ध फक्त किती दिवस चाललं? 18 दिवस. परंतु या त्रेतायुगातलं हा असा असलेला कुंभ आणि निकुंभ, कारण देवताची आराधना करतात, देवता विचार करत नाही, देवता वरद देऊन टाकतात आणि वर दिल्यानंतर तोच पस्तावा त्या देवतेला येतो जेव्हा त्या देवता त्या ऋषी असुरांचा अभिमान काढतात, तेव्हा मात्र कुंभ आणि निकुंभ तेव्हा नष्ट होऊन जातील. अशा माध्यमातून या कथा घडलेल्या आहेत आणि या कथेच्या माध्यमातून 100 वर्ष नृपनर्धन एकटा राजा युद्ध करत. अतिशय युद्ध चाललेलं आहे. आणि युद्धाचं वर्णन मी आपल्याला काही सांगणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे, इकडून बाण सोडला, तिकडून बाण सोडला, तिकडून बाण आला, इकडून आला. अशा माध्यमातून रणकंदन आपल्या सर्वाला युद्धाची माहिती असल्यामुळं अनेक दिवस ते युद्ध चाललं. यांनी बाण सोडायचा, त्यांनी बाण सोडायचा, त्यांनी बाण सोडायचा, परंतु कुंभ आणि निकुंभ काही हरत नव्हता. पांचाळ राजाकडून कधी हरला नाही. काय करावं, काय करावं, सर्व चिंतित झाले. एवढा शूर राजा असलेला पांचाळराव राजा, त्याच्याकडून कुंभ निकुंभ काही हे करत नाही आहे. मग काय झालं? त्यांचे मुलं एकत्रित आले. एक विज्ञान होता, एक आप्त होता, एक रजाळ होता. अशा प्रकारचे 4 मुलं होते त्यांना राजाला. काय करावं? सर्वांना चिंता पडली आणि एक ऋषी त्या ठिकाणी आले आणि त्यांना सांगतात की तुम्हाला जर या कुंभाला निकुंभाला या युद्धामध्ये हरवायचे असेल, या युद्धामध्ये तुम्हाला तुमचा विजय प्राप्त करायचा असेल, तर दत्त प्रभूचं चिंतन कर. या अध्यायाच्या माध्यमातून आपण एक शिकायचं आहे, जे काही आपल्याला जीवनात चांगलं प्राप्त करायचं आहे, जे काही आपल्याला जीवनात अतिशय प्रेरणादायी आपल्याला आपल्या अंतकरणात उतरवायचं आहे, तर दत्त प्रभूच्या चिंतनाची गरज आहे. आणि दत्तात्रय प्रभू बाबाचं चिंतन त्यांनी सुरुवात केलेलं आहे. पांचाळराव राजा दत्तात्रय प्रभू बाबाचं विनंती करतोय, चिंतन करतोय. आणि तुम्हाला सुरुवात माहित असेल की दत्तात्रय प्रभू बाबांनी वरद दिला होता, तुझ्याकडून 2 राक्षसांचा वध होणार. ते राक्षस कोण? कुंभ आणि निकुंभ. शेवटी देवाशिवाय कोणीच नाही. या जगात एक परमेश्वर आहे, तो परमेश्वरच आपला रक्षण करणार आहे, असं प्रत्येक वेळेस प्रत्येक अध्यायाच्या माध्यमातून आपल्याला सांगत राहतो. शेवटी दत्तरायाचं चिंतन सुरू केलं, दत्तात्रय प्रभूचं चिंतन सुरू केलं आणि दत्तात्रय प्रभू बाबा त्या ठिकाणी दत्त आले आणि म्हणतात, काय तुम्हाला काय बोलवलं? पांचाळराव राजा काय बोलवलं? काय सांगू म्हणे? राक्षस म्हणून या गावाला 2 राक्षस आहेत, कुंभ आणि निकुंभ. आणि कुंभ आणि निकुंभ हे 2 राक्षस त्या भूतलावर तेव्हा दंडकारण्य होत. आता जे पांचाळेश्वर, नाशिक हा संपूर्ण भाग आहे ना, तेव्हा अरण्य होतं त्या काळात. आता वाटत असेल तुम्हाला गाव आहे, पण त्या काळची स्थिती, त्रेतायुगातल्या काळची स्थिती दंडकारण्य म्हणून त्या ठिकाणी होतं. आणि त्या अरण्यामध्ये कुंभ आणि निकुंभ राहत होते. आणि अनेक तपस्वी जेव्हा जंगलात वावरत असतात, साधना करत असतात, त्यांना त्रास द्यायचे. त्या माध्यमातून त्या राजाने सांगितलं की हे ऋषी माझ्याजवळ आले, आत्मऋषी, आणि मी या ठिकाणी आलो, परंतु ते काही हे होत नाही.
अनेक प्रकारच्या युद्ध हे केलं, परंतु हे काही केलं नाही. तेव्हा ते म्हणतात, अरे स्मरण करा, आता तुम्ही फक्त बसायचं काम करा. पांचाळराव राजाला सांगतो, दत्तात्रय महाराज तुम्ही बसून राहा, तुमचे मुलं युद्ध करतील. 4 मुलं होते त्यांना. पांचाळराव राजाला 4 मुलं होते आणि 4 मुलं आता युद्ध करतील. त्याच्यामध्ये विज्ञान कुमार होता, त्याच्यामध्ये आप्त कुमार होता, त्याच्यामध्ये रजाळ होता. अशा प्रकारचे जे 4 मुलं आहेत त्यांचा क्रोध अनावर आहे. हे राजा, तू फक्त स्वस्थ बसण्याचं काम कर. इथून पुढे जे कार्य करतील, इथून पुढे जे काम करतील ते फक्त तुझे 4 मुलं करतील. म्हणून अशा माध्यमातून त्यांनी त्या मुलांना युद्ध करण्यासाठी पाठवलं. युद्ध करतायत तरी काही जमना. हे 4 मुलं हे युद्ध करायला लागले. सफलता काही प्राप्त होईल. काय करावं. अनेक प्रकारच्या प्रयत्न केले, परंतु त्यामध्ये काही यश येईना. परत दत्ताचं स्मरण केलं. परत दत्तमूर्ती अभ्यर्थे एका राक्षसाला मारण्यासाठी दत्तात्रय प्रभू बाबाची किती वेळा आराधना करल्या जातात. साधारण असुर आहे, मारायचं असलं तर दत्तात्रय प्रभूने क्षणात मारून टाकलं तर परमेश्वर. परंतु दत्तात्रय प्रभू बाबाला ही लीळा घडवायची होती. आणि काय करावं. तेव्हा तो विज्ञान जो आहे तो दत्त प्रार्थी विज्ञोपना दत्तात्रय महाराज ज्याला विनंती करतो. ते म्हणतात, दास धीर धरा, नक्कीच तुमचं काम होईल, तुम्ही काही घाबरू नका. दत्त त्याप्रमाणे संबोधना देतो आहे आणि दत्तात्रय प्रभू बाबा म्हणतात, काही हरकत नाही, तू असं कर. कडा आणि रोकडा पांचाळेश्वर जवळचा हा सर्व इतिहास, पांचाळेश्वर जवळच्या या सर्व घटना, त्या पांचाळेश्वरच्या जवळच 1 किलोमीटर अंतरावर याच काठाला गाव नाही आहे, एक मंदिर आहे, टेकडी आहे, त्याच्यावर एक मंदिर आहे, त्याला आज कडा रोकडा म्हणतात. या कडा रोकडा म्हणजे 2 राक्षस, कडा आणि रोकडा, अशा प्रकारचे 2 राक्षस. या 2 राक्षसाला त्या ठिकाणी बोलवले आणि सांगितलं, असुराला असुरच लवकर मारू शकतो, वाईट लोकाला वाईटच कर्म लवकर मारतात. त्या माध्यमातून त्या कळा आणि रोकडा या राक्षसाच्या माध्यमातून त्या टेकडीला आजही कडा रोकडा म्हणतात. त्या ठिकाणी आमच्या स्वामी चक्रांचा सुद्धा आसनस्थान झालेलं आहे. ज्यावेळेस बळेग्रामवरून स्वामी आले आणि स्वामी आल्यानंतर कळा रोकड्याला थोडा वेळ विश्रांती घेतली आणि तिथून पांचाळेश्वरला आले, असं काहीतरी चरित्राच्या माध्यमातून बोललं जातं. व्यक्त झाले कळा रोकडा, काय आज्ञा काय, या 2 राक्षसांना मारायचं. ठीक आहे, मारायचं. परंतु त्या कुंभ आणि निकुंभ यांनी इतकी तपश्चर्या केली होती, इतकी तप केलं होतं की त्या तपाच्या माध्यमातून महादेवाला सुद्धा असहाय्य झालेलं होतं, असा वरद देऊन टाकलेला होता. काय करावं म्हणे, आम्ही तर मारून टाकू त्यांना, त्या कुंभ आणि निकुंभाला आम्ही मारू, पण कदाचित त्यांचं देह धरणीवर पडलं आणि त्या देहातून जर रक्त निघालं
तर जितकं रक्त निघेल तितके सैनिक तयार होतील त्यांचे. कठीण परिस्थिती. सांगा आता काय काय. आम्ही एका ह्याच्यात ग्रास करून टाकू त्यांना, पण त्यांचं रक्त जर भूतलावर पडलं, या भूवर त्यांचं रक्त पडलं, तर जितकं रक्त पडेल तितके सैनिक त्यांचे काय होतील, उभे राहतील. परत युद्ध सुरू होईल. काय करावं काय करावं यांना विचार पडला. विचार पडल्यानंतर सर्व विचार करतात काय करावं या युद्धामध्ये. तेव्हा परत दत्तात्रय प्रभूची आराधना केली. दत्तात्रय प्रभूची आराधना केल्यानंतर परत एका ऋषीला बोलवलं. तेव्हा ऋषी म्हणतात तुम्ही फक्त त्याला मारा. कुंभ आणि निकुंभाचा व तुम्ही काय करा, वध करा. प्रत्यक्ष चिंतन करत असताना, स्मरण करत असताना दत्तात्रय प्रभू येतात आणि प्रत्येकाच्या साह्याला साह्य वर्तत असतं. कदाचित कोणाला बहुत प्रयत्नाने अल्प साह्य वर्ते, कोणाला जितका प्रयत्न तितकं साह्य वर्ते, कोणाच्या जवळ एखादा अल्प प्रयत्नाने बहुत साह्य वर्ते, परंतु साह्य जरूर वळतं. आपण जसं पेरलं तसं उगवतं. त्या माध्यमातून दत्तात्रय महाराजाला त्यांचा वध करायचा होता. आपण जशी जशी, कारण प्रत्येक अवताराची विशेषता आहे की जिथे जिथं अधर्म मासतो, ज्या ठिकाणी अधर्माचा संचार होतो, त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज असो का श्रीकृष्ण महाराज असो का आमचे सर्वज्ञ असो, त्या ठिकाणी अधर्म तो नष्ट करून धर्माची प्रतिष्ठा जरूर करत असतात. आता या ठिकाणी अधर्माची प्रतिष्ठा होते आहे आणि अशा असलेला हा कुंभ आणि निकुंभ या ठिकाणी हे करतात. त्या ऋषींनी सांगितलं काय हरकत नाही. त्या मुलांना सांगितलं तुम्ही मारा आणि या कळा आणि रोकडा या दोन राक्षसाला सांगितलं तुम्ही फक्त त्यांचं रक्त काय करा, पिऊन घ्या. जमिनीवर रक्त पळू द्यायचं, वध करायचं आहे ना. जर जमिनीवर रक्त पडलं तर असंख्यात सैनिक तयार होतील. असंख्यात सैनिक झालं की परत युद्धाचं तुळंबळ होईल. परत त्या दिवशी कुंभ आणि निकुंभाचा नाश होणार नाही. आणि अशा माध्यमातून ते युद्ध सुरुवात झालेलं आहे. पण युद्धात सुरुवात होता 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 योगायोगाने कुंभ आणि निकुंभ या ठिकाणी संपला. कुंभ आणि निकुंभ या ठिकाणी संपला आणि कदा आणि रोकडा या ऋषी आपल्या या असुरांनी ते रक्त पिऊन घेतलं आणि कुंभ आणि निकुंभ त्या ठिकाणी संपून अधर्माचा काय झाला, ऱ्हास झाला. अधर्म नष्ट झाला. अधर्म नष्ट झाला. सर्वांना आनंद झाला. सर्व ऋषी लोकांना आनंद झाला. सर्वांमध्ये आनंदाचा हे उत्साह आला. सर्व वाद्य वगैरे वाजायला लागले आणि पांचाळ नगरी, त्या पांचाळ राजावरून त्या पांचाळेश्वरचं नाव, म्हणजे तिथं काहीच नगरी नव्हती पहिले, फक्त पांचाळराव राजाने त्या ठिकाणी तंबू ठोकला. आपल्याला गावाचा इथे आपण पांचाळेश्वरला भरपूर वेळा गेलो, परंतु पांचाळेश्वर म्हणतो, पण त्या ठिकाणी पांचाळेश्वर कसं काय झालं तर तो पांचाळ राजाने त्या ठिकाणी वस्ती केली. वस्ती करून कुंभ आणि निकुंभ या दोन राक्षसांना दत्तात्रय प्रभू बाबाच्या कृपेच्या माध्यमातून, असं कोणी मारू शकत नव्हतं, दत्तात्रय प्रभू बाबाच्या चिंतनाच्या माध्यमातून, दत्तात्रय प्रभू बाबाच्या वरद हस्ताच्या माध्यमातून पांचाळराव राजाच्या मुलांनी त्यांचा वध केलेला आहे. आणि वध केल्यानंतर त्या ठिकाणी पांचाळ राजा तिथं वास्तव्य करतो आहे. आणि वास्तव्य करतामुळे त्या ठिकाणी पांचाळ गाव तयार झालं आणि तिथं पांचाळेश्वर अशा प्रकारचं गाव त्या ठिकाणी झालं. तो पांचाळ राजा त्या ठिकाणी आहे. अशा माध्यमातून त्याला 4 पुत्र होते.
जरी कुंभ आणि निकुंभ मारला तरी हत्या झाली. ऋषीच्या वंशज आहे, ऋषीच्या वंशज आहे म्हणून तो दत्तात्रय महाराजाला विनंती करायला लागला, हे महाराजा, माझ्या हातून एवढं पापकृत्य झालेलं, चांगल्यासाठी झालं तरी पण पापकृत्य आलेलं आहे. कारण आमच्या स्वामींचा सुद्धा एक सिद्धांत आहे, प्रत्येक वेळेस तुम्हाला स्वामी आणि दत्तात्रय महाराज दररोज एकत्रित करायचं काम का करतो मी? तुम्हाला माहित असेल की दत्तात्रय महाराज आणि स्वामी चक्रांचं स्वरूप एकच आहे, अलग समजायचं नाही. दत्तात्रय प्रभू बाबाचंही स्वरूप परमेश्वराचंच आहे आणि स्वामी चक्रहंचं स्वरूप सुद्धा परमेश्वराचंच आहे. हे दोन स्वरूप म्हणजे 5 अवतार आपण मानतो. लोक म्हणतात तुम्ही तर एका निष्ठाला मानतात, एका देवाची भक्ती करतात आणि 5 अवताराचा जय जयकार करतात. हे काय पंचायत आहे? हे काही कळत नाही. मग आम्ही तर बऱ्याच देवतेला मानतो, आमचं काय अडचण आहे, तुम्ही तर 5ला मानतात. बाबांनो, प्रत्येक ग्रंथ वाचावा, ग्रंथातून समजून घ्यावं, ग्रंथाच्या माध्यमातून श्रवण करावं. त्या 5 अवताराचं ज्ञान स्वामी चक्रांनी आम्हाला दिलेलं आहे आणि स्वामी चक्रांनी प्रत्येक अवताराची म्हणजे दत्तात्रय प्रभूपासून सर्व लीळा आम्हाला उद्धृत केलेल्या आहेत. या ज्या दत्तात्रय बालपिढीमध्ये बऱ्याच ज्या लीळा आहेत, इतिहास शोधला तर त्या लीळा दत्तात्रय प्रभू बाबांच्या महादायसाला आमच्या स्वामी चक्रांनी सांगितलेले आहे. आणि त्या लीळेच्या माध्यमातून दत्तात्रय महाराज आणि स्वामी चक्रधर असे एकच आहे म्हणून कदाचित एवढा धर्मासाठी झटलेला माणूस, ज्याच्यापासून कुंभ आणि निकुंभ अनेक राक्षस मारले गेले, अशा माध्यमातून जर आपण बारकाईने विचार केला तरीही त्या पांचाळ राजाला पश्चाताप झाला. दत्तात्रय प्रभू बाबाचं चिंतन करतोय, दत्तात्रय प्रभू बाबाचे विनंती करतोय, हे महाराजा, तुझी कृपा आहे, तुझा वरद असता आहे, तुझी आज्ञा आहे, पण निमित्त मात्र मी आहे, निमित्त मात्र भवसव्यसाचे. श्रीकृष्ण चक्रवर्तींनी भगवद्गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलेलं आहे, तू फक्त निमित्त हो. त्या माध्यमातून मी जरी निमित्त झालेलो आहे, माझ्याकडून हा घात झालेला आहे. हे पाप क्षाळण्यासाठी आमच्या देवानी सुद्धा सांगता विसरून गेलं. देवानी सांगितलं, माझ्यासाठी जरी तुम्ही देहाचा त्याग केला, माझ्यासाठी जरी माझ्या वियोगाने तुम्हाला परमेश्वर कळाला, जीव देवता प्रपंच कराले, परंतु आम्ही महाराष्ट्रात असताना आम्ही जेव्हा उत्तर दिशेला निघून गेलो त्यावेळेस जर तुम्ही आत्मघात केला, जसं यांनी दुसऱ्याचा घात केला, या ज्ञानी स्वतःचा आत्मघात केला, तरीही स्वामी म्हणतात आत्महानन रूप मळ लागे. सिद्धांत तोच, सिद्धांत हा साधण्याची गरज आहे. या ठिकाणी सुद्धा पांचाळ राजांनी कुंभ आणि निकुंभाला मारलं, ही हत्या घडलेली आहे. कोणी असो, जिथं हत्या घडली तो चांगल्या कामासाठी घडो, वाईट कामासाठी घडो, पण निमित्त मात्र आला, परमेश्वर पाहून घेतील हा भाग वेगळा, पण जीव स्वरूपावर मलिनत्व येतं, जीव स्वरूपाला घाण लागते. म्हणून अशा माध्यमातून जिथं आमच्या स्वामींनी सांगितलं त्याला साधा आत्महननरूप मळ लागेल, आत्मघातासारखा त्या जीवाला दोष लागतो, परंतु वाया जात नाही, परमेश्वर करतात. त्याप्रमाणे याला सुद्धा पश्चाताप होऊन हा पांचाळ राजा दत्तात्रय महाराजाला विनंती करतो आहे की माझ्याकडून असं खूप मोठं पाप घडलं, हत्या घडली, तरी मला आता प्रायश्चित करावं, प्रायश्चित व्हावं. म्हणून त्या ठिकाणी एक तळ निर्माण झालं आणि त्या तळ म्हणजे सर्व तीर्थ, आपलं आत्मतीर्थ. ते तळ म्हणजे आत्मतीर्थ. आत्मतीर्थ तिथं निर्माण झालं. दत्तात्रय प्रभू बाबांनी त्याच्या चरण बुडवला.
आता ही कथा या ग्रंथात आहे, इतिहासात असेल, पण स्वामींच्या मुखाने कधी ऐकलेली नाही. परंतु सांगता येत नाही इतिहासानुसार अशा प्रकारचं त्या तळा ठिकाणी दत्तात्रय महाराजांनी श्रीचरण बुडवला. आत्मऋषी तिथं वास्तव्य करायला लागला. आत्मतीर्थ म्हणतात. आत्मऋषी तिथं वास्तव्य करायला लागला. पांचाळराव राजा त्या ऋषी सोबत राहायला लागला आणि अशा माध्यमातून दत्त कृपा, दत्तात्रय प्रभूची कृपा झाली. स्नान झालं, त्या ठिकाणी स्नान केलं, चरणोदक घेतलं आणि त्या चरणोदकाच्या माध्यमातून शुद्ध झालं. हा पांचाळराव राजा शुद्ध काला परमेश्वराचं स्मरण करायला. आपण चांगलं काम करत असताना सुद्धा आपल्याकडून अनेक प्रकारच्या चुका होत असतात. याच्यातून आदर्श आहे. महादाईसा गोविंद प्रभूसाठी अनेक प्रकारच्या जीवांचा नाश करत होती. अनेक जीव तिच्या हातून मरत होते. हेतू गोविंद प्रभू बाबाला रस्त्यामध्ये दुर्गुंध येऊ नये म्हणून होता. तरी पण त्या महादाईसाला धरून प्रायश्चित करावं लागायचं, प्रसव मिळावं लागायचं. म्हणजे सांगायचं तात्पर्य, आपण सेवा करत असताना आपल्या हातातून पाप घडतं. आपण उदाहरण देतो, नाही नाही देवानी सांगितलं सेवकाशी अविधी नाही, सांगितलं असेल म्हणून सेवाही करत राहायची, पापही करत राहायचं. या प्रत्येक चरित्राच्या आदर्शातून दत्तात्रय बालकेडीच्या आदर्शाशी मागच्या वेळेस सहस्र अर्जुनाचं आणि परशुरामाचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा तुम्हाला माहित असेल, परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, पण झाल्यानंतर त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप आला. ज्याने ऐकलं असेल त्याला समजलं आणि त्याने तीर्थदनासाठी निघून गेला. त्याला त्याचं वाईट वाटलं की आपल्या हातून एवढ्या लोकांची हत्या झाली. म्हणजे प्रत्येक गोष्टीत चांगलंही कार्य करत असताना, वाईट कार्य करत असताना विचारच करायचा नाही. जिथं वाईट कार्य करतो त्याला कधी पश्चाताप येतच नाही. तो पश्चाताप दग्ध माणूस राहतच नाही. ज्याच्या अंतःकरणात परमेश्वराचा भावच नाही, परमेश्वराची श्रद्धाच नाही, परमेश्वराचं चिंतनच नाही, अशा लोकाला कितीही मोठ्या महंताचं वनीकरणाचं अंतःकरण दुखवलं तर त्याच्या अंतःकरणात पीळ बसत नाही. समजून घ्यायचं की हा पांचाळराव राजाच्या चालीचा नाही, हा परशुराम राजाच्या चालीचा नाही. आणि अशा असलेला हा पांचाळराव राजा स्मरण करायला लागला अत्या आदराने. कारण त्याच्या जे भाव, जे नव्हावं ते त्याच्या हातून झालेलं आहे. त्याच्यामुळे स्मरण अत्यादरे देवाचं स्मरण करतो. नवरात्रमध्ये सुद्धा आपण स्मरण करणं गरजेचं आहे. आपण त्या चिंतन करणं गरजेचं आहे, सेवा करणं. पण सेवा करत असताना आमच्या प्रेममुनी दादाचा तुम्ही आदर्श घ्या. मी जरी तिकडे बसत असलो तर त्यांचा शिवेचा भाव जर पाहायला गेला ना, स्नान देताना त्यांच्या शिवेचा आदर्श आहे. जर कोणी पटकन त्याच्यात बोट घातलं ना, ऐ चल उठ पाणी बदलून, अनुभवशील लोकांना इथले सेवा करत असताना अशा प्रकारचा जेणेकरून सुंदर सेवा होईल आणि तो प्रसन्न होईल असा आदर्श आपण जिथे राहतात त्यांचा घेऊ शकता तुम्ही. की ते सुंदर अशा प्रकारची सेवा करत असतात आणि त्या सेवेच्या माध्यमातून या पांचाळराव राजांनी दत्तात्रय प्रभूचं चिंतन केलं, स्मरण केलं. हेच आपल्या सोबत येणार आहे बाबांनी, आणि काहीच नाही. अनेक जन्मामध्ये, अनेक कर्मामध्ये, अनेक मेळी दिदले, मोळी दिदले, रुग्ण्या दिदले, अनेक जन्म तुम्ही अनेक जीवांना देऊन टाकसाल. परंतु परमेश्वराला जन्म देणं काही तट्टाबाजीचा खेळ, परमेश्वराला देह देणं काही कठीण नाही. आणि ते कठीण आहे आणि ते या पांचाळराव राजाने सिद्ध करून, राजा होता, सर्व सोडून आला, सर्व त्याग करून एका ऋषीच्या म्हणण्याने या ठिकाणी आला
आणि आपलं सर्वस्व पणाला लावलं आणि दत्तात्रय प्रभूचा वरद हस्त प्राप्त केला. काय पाहिजे आणि त्याच्या पलीकडे या पांचाळराव राजाचा आदर्श आपल्या ह्याच्यात आणि अत्य आदराने स्मरण करायला लागला. विज्ञान नावाचा मुलगा त्याला जवळ घेतला, त्याला वैराग्य निरूपण केलं. आपल्या मुलालाही चांगले संस्कार लागले. संस्काराची पद्धत पहिल्यापासून चालत आलेली. संस्कार अत्यंत महत्वाचे, पण आपण नेमके संस्कारच टाकत. काय करावं, आमचा मुलगा गणपती देवीत जातो, आमचा ऐकतच नाही. अरे तुमच्यावरच संस्कार नाही पडलेले, तुमच्या मुलावर कधी पडले? बाबांना आपणच असंस्कारी आहे, कार्यहीन आहे, आपला मुलगा कार्यहीन का राहणार? म्हणून ह्या लीळा अशा आपल्या हृदयात वसाव्या लागतील. ह्या लीळा बालपणापासून त्याच्या हृदयात टाकावं लागतील. तेव्हा कुठं तो या पांचाळराव राजाला 4 मुलं होती. 4 मुलांचा इतिहास आता ते सांग. सुंदर असा विज्ञान कुमार त्याला ज्ञान निरूपण केलं, वैराग्याचा आचार केला. त्याने गुंफा बांधली आणि दत्तात्रय प्रभूचं प्रवर चिंतन करा. काय संस्कार? आपण संस्कारी नाही, आपल्या घरचे संस्कारी नाही, आपले आई वडील संस्कारी नाही, आपले आजी आजोबा संस्कारी नाही. फक्त परंपरेने आलं म्हणून आम्ही करतो. अशा माध्यमातून चाललेलं हे जे आहे ते बदलवा. आणि या ग्रंथांच्या माध्यमातून प्रत्येक ग्रंथ, हे ग्रंथ सुद्धा पहिल्यांदा मी या गावाला लावलेला आहे. दादा वाचण्याची सुद्धा पहिली वेळ आहे माझी, पण आपण आग्रह घेतला दत्तात्रय बालक्रीडा लावा. आतापर्यंत हा ग्रंथही माझ्याजवळ नव्हता, मी दुसऱ्याकडून आलो. परंतु इतका सुंदर असेल मलाही वाचला नव्हता. त्याच्यासाठी मलाही दररोज अभ्यास करावा लागतो, पर्याय नाही, वाचावं लागतं. त्याच्याशिवाय पूर्ण होतच नाही. कारण कोणतीही गोष्ट आपण अज्ञान आहे आणि अज्ञानतेला लपवायचं नसतं. आम्हाला दररोज हे वाचावं लागतं. आधी इथे येण्याच्या आधी वाचावं लागतं. तेव्हा तुमच्याजवळ काहीतरी 2 शब्द आमच्या विद्यागुरु वर्याच्या आशीर्वादाच्या माध्यमातून, आमच्या दत्तात्रय महाराज आणि चक्रधर स्वामीच्या कृपेच्या माध्यमातून 2 शब्द बोलण्याचा आपल्यासमोर प्रयत्न. माझं काहीच नाही, मी सर्वात अज्ञान माणूस, मला काहीच कळत नाही. परंतु जे 2 शब्द आमच्या गुरुवर्याच्या माध्यमातून प्राप्त झालेले, त्या 2 शब्दाच्या माध्यमातून आपल्या समोर बोलण्याचं हे धाडस आहे, बोलण्याचं हे आहे. आणि अशा माध्यमातून त्यांनी सुद्धा तप साधना सुरू, विज्ञान, त्यांनी सुद्धा तप साधना सुरुवात केली. दत्तात्रय प्रभू बाबाचं चिंतन केलं. पांचाळ नगरी, पांचाळराव राजा त्या ठिकाणी वसला. त्या ठिकाणी त्यांनी तंबू ठोकला, त्या ठिकाणी तो राहायला लागला. स्वामी चक्र यांच्या खूप आधीचा इतिहास आहे. आमचे स्वामी चक्रधर 800 वर्षापूर्वी पांचाळेश्वरला गेले, परंतु हा त्रेतायुगातला इतिहास आहे. त्याच्यानंतर द्वापार युग गेलं आणि आता कलियुग आहे हा इतिहास. म्हणून बाबांनो, आपल्या असलेलं संस्कार, त्या संस्काराच्या माध्यमातून तो दत्त प्रवर तिथल्या त्या पांचाळ नगरीच्या जवळ त्यांनी गुंफा बांधली. राजा आपल्या मुलांना मंदिरामध्ये प्रवेश करतो, दत्तात्रय पूजन करतो, पूजन करतो आणि आत्मोत्तम आत्मऋषी संतुष्ट झाला की माझ्या शब्दाला या राजाने मान दिला. आणि अनेक लोकांच्या तपसाधनेला, अनेक लोकांच्या कार्याला, चांगल्या कार्याला प्राधान्य मिळालं. म्हणून गजर झालं, राज्य सुखाला, राज्य आनंदाने हे करतो. आता असो पंचाळ वर्धन, विज्ञा जते दत्त स्मरण,
तेने अभ्यर्थीला करुणा घन आणि सुमती ज्ञाने उजळली की जळे हिलावे जैसा सागर तैसा विज्ञान ज्ञान कवर गुंफे बैशे स्वस्तंतर दत्त सुंदर मूर्ती निहाळी गुंफे समीप आत्मतीर्थ दान आत्मा वापी पूर्वतया नामन तेची अवरोधके तळे ठिकाणी ध्यान धारणा मुनी साधकी परी तो पांचाळ सुख विज्ञान तरी अंतरी श्री दत्त स्मरण काळक्रमला वृद्धापन त्या ठिकाणी अभ्यार्थीने उडा येते कोणी अवसरी अंत समयी विज्ञान श्री दत्त प्रार्थीला विज्ञानी दासान दुरेपण का ग्रही अग्नी प्रवेश केली मर्दांडके शांतला मनुष्य सर्प डंकुनी गेला उतार झाला की तुझा दास गांजीला कोणी त्याची काजा धावशी यदर्थी ब्रीद रुळती आणि अंत समयी पार्थी तो तनुजा सांभाळ आत्मतीर्थ प्रत्ययी भोजने दिजे वरदान महाराज. अशा माध्यमातून दत्तात्रय महाराजाची सेवा विज्ञानही करायला लागला. एक आप्त होता त्याचा मुलगा. त्या आप्ताने ध्यान धारणा सुरू केली, तप साधना सुरू केली, अनेक लिंग बनवले आणि लिंग बनवल्यानंतर दत्तात्रय महाराजांनी त्याला स्पर्श केलेल्या नंतर ते लिंग बनवलं. त्या ठिकाणी एक गाव तयार झालं. त्या आप्त पांचाळ राजाच्या दुसरा मुलगा, त्याच्या नाव आप्त, त्या आप्त मुलाच्या नावावरून पांचाळेश्वरच्या पलीकडच्या काठावर गाव आहे. त्या गावाला आपेगाव नाव पडलं. प्रत्येक गावाचा इतिहास. त्या गावाला आपेगाव नाव पडलं. त्या काठावर त्यांनी लिंग स्थापन केलं. त्या लिंगाचा इतिहास पुढे आणि आप्त म्हणून आपेगाव झालं. असा तो मुलगा. हा विज्ञान दत्तात्रय प्रभूचं या आत्मतीर्थामध्ये तळ्यामध्ये स्मरण करतो आहे. पांचाळराव राजा स्मरण करतो आहे. परंतु पांचाळराव राजा परत पांचाळ देशाला गेला नाही. सर्वस्व त्यांनी त्या ठिकाणी केलं. आणि शेवट आला अंत समय आला, वृद्धापकाळ आला. प्रत्येकाच्या जीवनात अवस्था आहे, बालपण, तरुणपण, म्हातारपण, कोणाला चुकलेलं नाही. मानव आहे त्या ठिकाणी हे आहेच. आणि त्याप्रमाणे हा जो राजा आहे याचं वार्धक्य सुरुवात झाली आणि वार्धक्य सुरुवात झालेली आहे. दत्तात्रय प्रभू बाबाचे प्रार्थना करतो आहे, नामस्मरण करतो आणि असं नामस्मरण करता करता कोणे एके उसरी दत्तात्रय प्रभू बाबाच्या चिंतनाच्या माध्यमातून पांचाळराव राजा अतिशय अंतःकरणात दग्धायमान झाला आणि आता शांत होण्याची वेळ आली. उतार वय झालं. जसं कोणी कोणाला त्रास देतो तसं तो देहाला त्रास द्यायला लागला की आता मला या देहात राहायचं नाही. परमेश्वराचं स्मरण करतो. अंत समय आलेला. आत्मऋषी त्या ठिकाणी आलेला आहे. आत्मतीर्थाच्या ठिकाणी पांचाळराव राजाही आलेला आहे त्या ठिकाणी. आणि पांचाळराव राजाने दत्तात्रय प्रभूला विनंती केली आहे, हे महाराजा, आजपर्यंत तुझं चिंतन केलं, आजपर्यंत तुझं नामस्मरण केलं, आजपर्यंत तुझं प्रत्येक भक्ती समरास झालो, माझं भोजन स्वीकार केलं आजपर्यंत. परंतु आजपासून मला विनंती आहे, माझी आग्रहपूर्वक नम्रतापूर्वक काया प्रणिपात करून माझी विनंती आहे की दररोज तुम्ही भोजन करायला या ठिकाणी यावं. आपण म्हणतो ना, पांचाळेश्वरी गौतमी तटकिरी मध्यान्ह काळी प्रभो. एक एक गोष्टीचा इतिहास. झोपण्याला कोणी विनंती केली? देवल्य ऋषी. झोपण्याला कोणी विनंती केली? देवल्य ऋषीने.
देवल्य ऋषींनी दत्तात्रय महाराजाला विनंती केली, कल्पांतपर्यंत या ठिकाणी तुम्ही झोपायला यायचं. पांचाळराव राजांनी दत्तात्रय महाराजाला तुमच्यासारखीने खाऊ का ठेवू, खाऊ का ठेवू का नेऊ सोबत, काय करावं उपाय ठेवला, कोणीच निमून घरी घेऊन आले. असे भाव आपले. पांचाळराव राजासारखं होता येईल का आपल्याला? पांचाळराव राजासारखं आपल्याला आयुष्यात होता येईल का? व्हायचा प्रयत्न करा. तेवढं तर तळ पायाची बरोबरी करू शकणार नाही. पांचाळराव राजांनी दत्तात्रय महाराजाला विनंती केली, प्रत्यही भोजनाशी यावे. दिजे वरदान महाराजा. इतक्या पटकन तात्काळ दत्तात्रय प्रभू बाबांनी वरदान दिलं. हो दत्तात्रय प्रभू बाबाचं मी 1000 वर्ष वेळा संकष्ट हरण वाचलं, दत्तात्रय कवच वाचलं, मला दत्त प्रभू प्रसन्न झाला नाही. आणि एका क्षणात दत्तात्रय प्रभू प्रसन्न झाला. आपल्या जीवनापेक्षा पांचाळराव राजाचं जीवन किती चांगलं असावं, आपल्यापेक्षा पांचाळराव राजा किती श्रेष्ठ. प्रत्येक ठिकाणी दत्त मंदिर आहे. आमच्या सांगलीलाही दत्त मंदिर आहे. हे जे लोक आलेले आहे ना, हे दररोज सेवा करतात. इतकी सेवा करतात की 24 तास आमच्या विशेषाला आदर्श आहे. पांचाळराव राजापेक्षा सुद्धा दत्तप्रभू यांना लवकर प्रसन्न. काय आयुष्यामध्ये न्यायचं? पांचाळराव राजासारखा आता येणारा शब्द आहे. कधी कोणी विचार केला का आम्ही दत्तात्रय प्रभूची त्रिकाळ सेवा सुरू करू, रात्री बंद करू पण दिवसभर करू? कधी विचार झाला? इकडचे आमचे भाविकही आहे, आम्हाला वेळच नसतो. काय करावं? इतके काम आहे. सप्त्याच्या वेळेस कपाशी वेचली, सप्त्याच्या वेळेस हरभरा काढणे. पण अरे जीवनामध्ये काम आयुष्यात प्रत्येकाला आहे. पांचाळराव राजा राज्य करत होता, तुमच्यासारखा रिकामा नव्हता. पांचाळराव राजा राज्य करीत होता, राज्याचा मालक होता. आपण एका घराचे मालक नाही, आपल्या घराची मालकीन बाई आहे. आपली बायको आहे, बायकोच्या पुढे आपण जात नाही. एक कथा सांगतो. एका पती पत्नीचं लग्न झालं. लग्न झालं आणि तुम्हाला माहित आहे की लग्न झाल्यानंतर, तुम्हाला म्हणजे या दोघालाही माहित असेल, लग्न झाल्यानंतर जन्म जन्म पे साथ है तुम्हारा. मला वाटतं किती जन्मापासून त्या दोघांचा साथ होतो काही नाही. पण लग्न झाल्यानंतर एकमेकाचा प्रेम अतिशय, काय हरकत नाही. किती दिवस सर्व अनित्य. त्या पती पत्नीची अतिशय स्नेहता. मग काय करायची पत्नी? खूप स्वयंपाक करायची, त्याला खाऊ घालायची, स्वयंपाक करायची, त्याला खाऊ घालायची. अतिशय दोघांचं प्रेम. देव धर्माचं नाव निशाण नाही. कारण जेव्हा लग्न होतं ना, तेव्हा देव म्हणजे तो पती राहतो. प्रत्येकाची संप्रदायाची प्रत्येकाची कथा ही आहे. आपणही त्याच्यातून गेलेले आहे, समोर बसलेले. प्रत्येकाची कथा ही आहे. त्याची ही कथा तशीच आहे. काय झालं? तेल खाय, तूप खाय, अमुक खाय, त्याला काय म्हणतात, बर्जर खाय, आणि काय राहतं, पिझ्झा खाय. जे नाही ते. मी काय म्हटलं, नारळावर 10 रुपये ठेवतील बाबा, परंतु पिझ्झा खायला 500 रुपये, अशी कंडिशन आहे. आणि पिझ्झा खाय, अमक खाय. आता किती वेळ खाय हो? ते शरीर काही आपलं आहे का? हे शरीर कर्माने संपादलेलं देह आहे. ते शरीर जाळ होत गेलं ना. माणूस जाळ झाला, जाळ होता होता खूप जाळ झाला. बीपी, शुगर, सर्व बिमारीने भरभक्कम झाला. दोघांचं प्रेम किती राहतं, कोणी कोणाच्या कामा येत नाही. आणि अशा वेळेस काय झालं, त्याचं घर होतं,
दरवाजा होता, दरवाजा हा छोटा होता, अगळबंब शरीर झालं 2-1 क्विंटलचं, आणि अशात त्याचा मृत्यू झाला. अशात त्याचा मृत्यू झाला. मग काय करायचं? सर्व आसपासचे लोक जमा झाले. आसपासचे लोक जमा झाले. आता याचा अंत्यविधी करायचा. बायको रडायला लागली त्याच्या अंगावर पळू 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 की खूप चांगला होता, आता कसं होईल. ते ओळा पुरतं राहतं. सर्व स्वार्थापोटी आहे. स्वामी चक्राधरने अशी अनेक उदाहरणं दिलेली. प्रत्येक स्वतःसाठी रडतं, दुसऱ्यासाठी कोणी रडत नाही. परंपरा ही म्हणून आपल्याला साठी तो पाहतो. असा दत्तात्रय प्रभू महाराज त्याची आराधना आपल्या जीवनात करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि अशा माध्यमातून त्या तो वारलेला आहे. मग त्या दरवाजातून बाहेर निघाला. दरवाजा लहान झाला, शरीर मोठं झालं, अंत्यविधी करायचा आहे. आता त्याला बाहेर काढावं लागेल. मग काय करावं लागेल सांगा बरं तुम्ही? दरवाजे तोडावं लागतील. मानते ना? दरवाजे तोडावं लागतील. दरवाजे तोडल्याशिवाय ते प्रेत बाहेर येणार नाही. प्रेत बाहेर आल्याशिवाय सेवा सुरू, त्याची जा अंत्यविधी होणार नाही. काय करावं? मग सर्व आसपासचे लोक जमा झाले. जमा झाल्यानंतर बोलवल्या गेलं पत्नीला. काय करावं? हे जे आहे प्रेत हे अनेक वाजल्यानंतर मोठं झालं, फुगलं, त्यामुळे दरवाजाच्या बाहेर येत नाहीये. मग हे दरवाजे तोडावं लागतील म्हणे. हे दरवाजे आपण तोडून टाकून नवीन वाटलं तर परत करू. काही हो, हे दरवाजे मी तोडू देणार. काही झालं तरी चालेल, माझा पती तर गेला आता, त्याला तो कोण पाहणार आहे. मी दरवाजे तोडू देणार नाही. कोणामध्ये आत्मत्व होत? आत्मत्व कोणामध्ये होत? प्रपंचामध्ये. काही नाही तुमच्यामध्ये होतं असं समजू नका. माणसांना की बायाचं आत्मत्व तुमच्यामध्ये आहे का माणसाचं? काही नाही, कोणाचं नसतं. आणि अनेक प्रकारे विचार केला. लोक म्हणतात नाही दरवाजे नाही तोडले तर हे प्रेतच बाहेर येणार नाही. मग असं करा म्हणे, एक उपाय सांगते म्हणे. काय? याचा एक हात तोडा, इकडचा एक हात तोडा, इकडचा एक पाय तोडा, इकडचं मुंडकं तोडा. एक एक बाहेर आलं ना म्हणे, मला काय त्रास नाही, तो मेला म्हणे. आता अशी परिस्थिती प्रपंचात आपली आहे बाबांनो. आणि या पांचाळराव राजांनी सर्वस्व सोडून टाकून त्या पांचाळेश्वरला आपलं सर्वस्व दिलं आणि दत्तात्रय प्रभू बाबाला विनंती केली. म्हणून दत्तात्रय प्रभूंनी तात्काळ वरदान दिलं. महाराज म्हणतात, दिजे वरदान दिलं तुला. श्री दत्त संबोधी विज्ञान प्रती माध्यान्न भक्त करी आत्मतिथई. अशा प्रकारचं दत्तात्रय महाराजांना त्या विज्ञान नावाच्या मुलाने सुद्धा विनंती केली. दत्तात्रय महाराज म्हणतात काही हरकत नाही. माध्यान्ह काळी दुपारच्या 12 वाजता, दुपारी 12 वाजता आम्ही या आत्मतीर्थाच्या ठिकाणी, आत्म ऋषीची गुंफा त्या ठिकाणी होती. आत्मतीर्थ तळ त्या ठिकाणी होतं. गुंफा बांधलेली होती आणि त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज तेव्हापासून पांचाळराव राजांना निमित्त करून, पांचाळराव राजाची विनंती स्वीकार करून आत्मभूमची त्या ठिकाणी भोजन करायला येईल. तव उठाया लक्षी न परेशी सत्य मानशी होय. हा माझा सत्य वचन आहे. याच्यामध्ये कोणताही बदल नाही. कार्यक्रमात वेळेनुसार बदल होऊ शकतात, परंतु दत्तात्रय महाराजांच्या कार्यक्रमात कधीच कोणत्याच वेळेस कधी बदल होत. काशीश्वराच्या माध्यमातून काशीला स्नान करायला जातात, कोल्हापूरला भिक्षेला जातात, पांचाळेश्वरला भोजन करतात आणि माहूरला काय करतात? निद्रा करतात. हा असलेला दिनक्रम, त्याच्यापैकी भोजन स्थान जे आजही उपस्थित आहे. त्या ठिकाणी दत्तात्रय प्रभू महाराजांचा दररोज दुपारी 12 वाजता आजही पुढेही पुढच्या युगातही
जेव्हा जेव्हा युग येतील, जेव्हा जेव्हा अशा प्रकारचे युगांतीचा संवाद होऊन रचना होतील, तेव्हा तेव्हा दत्तात्रय महाराजाचा अवतार होऊन पांचाळेश्वरलाच भोजनाला त्या ठिकाणी येतील. अशा प्रकारचं सत्य मानिजे पै हे वाक्य सत्य आहे की काळ विवंचना निवेदी पूर्ण सामग्री करू विद्याते ऐशे वर्त तसे चिरंजीवी सामर्थ्य पाहिजे का दिव्य तनु अर्पण करू की दान देऊ तुम्हा मुक्ती एक इच्छा वशे मना भीतरी वदा लवकरी मम आज्ञा विज्ञाने विनवी श्रीरत्नमूर्ती मद अक्षय मेळी सुखप्राप्ती प्राण विसर्जनी लाधिली मुक्ती पावे झळती निदल्या पुढती दत्त परम आदरी विज्ञान वपुच्या स्वागत करी स्थापिले उत्तरा केली अति गदरेशी. आणि अशा माध्यमातून पांचाळराव राजा दत्तात्रय प्रभू बाबाच्या वरद हस्ताला पात्र झाला आणि त्या ठिकाणी दत्तात्रय महाराज भोजन करायला लागले. आणि तो विज्ञान आहे, तो विज्ञान सुद्धा दत्तात्रय महाराजांवर बसलेला आहे. दत्त प्रभूची मूर्तीचे अवलोकन करतोय. दत्तात्रय प्रभूला वारंवार विनंती करतोय आणि म्हणतो, हे दत्त महाराजा, मीही वारल्यानंतर, विज्ञान काय म्हणतो, मीही वारल्यानंतर नदीच्या पलीकडच्या काठावर तुमच्या हाताने एक लिंग तयार करावं. तुमच्या हाताने एक लिंग तयार करावं, तुम्ही त्याचा संबंध द्यावा. मी ज्या ठिकाणी पुरलो त्या ठिकाणी, म्हणून त्या ठिकाणी जे आपेगाव आहे ते आपेगाव विज्ञानेश्वराचं झालं. आप्त म्हणून त्या मुलाच्या नावाने आपेगाव पडलं आणि त्या लिंगाला आपेश्वराला विज्ञानेश्वराचं आपेगावाचं लिंग म्हणतात. हा तो विज्ञान, या विज्ञानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दत्तात्रय प्रभू बाबांनी ते लिंग त्या ठिकाणी हा वाढल्यानंतर स्थापन केलं आणि त्या ठिकाणी अशा प्रकारे लिंग तयार केल्यानंतर प्रतिष्ठा केली आणि प्रतिष्ठा केल्यानंतर पाणी लागत. दत्त प्रभूचा त्या ठिकाणी बसलेले आहेत, लिंगाला स्पर्श केलेला. आजही ते लिंग आमच्या महानुभावांसाठी असे 5 लिंग आहेत. त्याच्यावेळी प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभू बाबाचा आणि स्वामी चक्रांचा या दोन अवताराचा या लिंगाला स्पर्श झालेला. आधी दत्तात्रय प्रभू बाबांनी स्पर्श केलेला या लिंगाला आणि त्याला तर्पण करावं, पाणी टाकावं. त्यासाठी एकाला पाणी आणायला पाठवलं. दत्तात्रय प्रभू बाबाचं फास्ट काम होतं. दत्तात्रय प्रभू बाबाला थंड काम चालत नव्हतं. दत्तात्रय प्रभू बाबाजवळ आळशी माणूस चालत. वराती मागून घोळं दत्तात्रय प्रभू बाबाला कधीच चाललं नाही. वराती मागून घोळं समजतं. वरात पुढे गेली, सर्वेने मागून नवरदेव येतोय, असं होईल का कधी? दत्तात्रय प्रभू बाबाच्या प्रत्येक प्रवृत्तीला तात्काळ तो व्यक्ती पात्र झाला पाहिजे आणि तो पाणी आणायला उशीर झाला. म्हणून दत्तात्रय प्रभू बाबांनी आपल्या मुठा त्या लिंगाजवळ बसले आणि अशा मुठा त्या लिंगाच्या जवळ बसले. आजही तिथं अशा त्या मुठा आहेत. त्या मुठा दत्तात्रय प्रभू बाबांनी स्वतः खुपसल्या आणि त्या ठिकाणून पाणी काढलं आणि ते पाणी त्या लिंगावर समर्पित झालं. अर्थात प्रभूचीच भक्ती येते, जरी आकाराने लिंग असेल, परंतु त्या ठिकाणी ज्या ठिकाणी परमेश्वराचा संबंध आहे, ज्या ठिकाणी परमेश्वराचा स्पर्श होतो, त्या ठिकाणी माया आणि कृपा या 2 शक्तीचं सामर्थ्य निक्षेपलं जातं. म्हणून या आसनावर जेवढे विशेष आहे, आपण सकाळी करतो, दुपारी करतो, संध्याकाळी करतो. या विशेष करण्याची भूमिका ही आहे. या विशेषामध्ये एक सामर्थ्य आहे की
जो मेन विशेष आहे दत्तात्रय प्रभुभावाचा, तुमचा सर्वांचं श्रद्धास्थान असलेला, त्या विशेषाला प्रत्यक्ष दत्तात्रय प्रभू अवताराचा चरण स्पर्श, दत्तात्रय प्रभुभावाचा प्रत्यक्ष स्पर्श झालेला आहे आणि त्या स्पर्शाच्या माध्यमातून असलेलं तो विशेष आमच्या स्वामींची आज्ञा आहे की ज्या ज्या ठिकाणी विशेषाचा स्पर्श आला त्या विशेषाला वंदन करावं असं स्वामी चक्रांनी आज्ञा केलेली आहे. म्हणून या विशेषाची सेवा करतो आपण, स्वच्छ मनाने करतो, आपली इच्छा करू, सामर्थ्य पूर्वीच. आणि अशा माध्यमातून दत्तात्रय प्रभुबाबांनी त्या ठिकाणी त्या मुठा गवल्या आणि तिथून तर्पण केलं आणि त्या लिंगाला दत्तात्रय महाराजांचा स्पर्श झाला. असं असलेलं विज्ञानेश्वराचं लिंग कुंभ आणि निकंभ असुर होते म्हणून राक्षस भूत शनीच्या तिथं राक्षस होते म्हणून त्या गावाचं नाव राक्षस भूत. पांचाळगाव राजा पांचाळेश्वरला राहिला, पांचाळेश्वर राजाचा एक मुलगा त्या ठिकाणी पलीकडावर आप्त राहिला म्हणून आपेगाव पडले. कडा रोकडा दोन प्रकारचे राक्षस त्या ठिकाणी निघाले म्हणून कडा रोकडा पडले. आत्मतीर्थ दत्तात्रय प्रभुबाबाच्या माध्यमातून ते तळ तयार झालं, तिथं चरण बुडवलं म्हणून आत्म ऋषीच्या माध्यमातून आत्मतीर्थ झालं आणि दत्तात्रय प्रभुबाबा त्या ठिकाणी भोजन करायला लागले. बळेग्राम त्या ऋषीमुळे पडलं. त्याचं आधीचं नाव आपण ऐकलं, सांडल्या मांडल्याची कथा आपण ऐकली, त्या माध्यमातून ते बळेग्राम सत्यापूर वगैरे गाव पडलं. अशा प्रत्येक गावाचा इतिहास हा दत्तात्रय प्रभुबाबाचा तो परिसर आहे आणि प्रत्येक याला दत्तात्रय प्रभुबाबाच्या लीळा कारण आहेत. म्हणून दत्तात्रय प्रभुबाबांनी ते बुडावता खेपी त्या धारा निघाल्या आणि लिंग त्या जळामध्ये बुडालं आणि बुडाल्यानंतर अशा प्रकारचं ते धुतल्या गेलं, साफ झालं आणि आत्मोत्तम ऋषी जो आहे तो दत्त कीर्तिशी त्या आत्मतीर्थाला आपण अभ्यास घ्यायला लागला, स्मरण करायला लागला. ऋषी विद्योप सर्वज्ञ मानिला. ऋषींनी आमच्या दत्तात्रय प्रभूला सर्वस्व अर्पण केलं आणि दृष्टीद्वारे प्रेम कणिका झळंबली. यदू राजाला ज्ञान दिलं. इथं दत्तात्रय प्रभुबाबांनी दृष्टीच्या माध्यमातून प्रेमाचा संचार केला, प्रेमाची कणिका संचारली. ऐसे आत्मोत्तमा वर जोडला यदर्थी श्री दत्त करी भक्तीला. अशा प्रकारच्या दत्त भक्तीची सुरुवात झाली. ऋषी लोकांची त्या ठिकाणी गर्दी एक झाली आणि जे निर्जन स्थान झालेलं होतं, असुराच्या माध्यमातून जे साधनवंत त्या ठिकाणी निघून गेलेले होते ते परत त्या गंगेच्या त्या दत्तात्रय महाराजाजवळ वास करायला लागले. त्या आत्मतीर्थाजवळ दररोज आपले चिंतन करायला लागले दत्त प्रभुबाबाचं. आणि अशा प्रकारचं तुम्हाला सांगतो. आता ते म्हणतात तिथं गंगा आली, आज तळ नाही, तिथं काय आहे, गोदावरी गंगा आहे. आज प्रत्यक्ष तिथं गोदावरी गंगा आहे आणि गंगेमध्ये ते आत्मतीर्थ आहे. गंगेमध्ये दत्तात्रय प्रभू स्नान करतात. त्याचा काय इतिहास आहे म्हणून थोडक्यात त्याचा इतिहास सांगणार. ते म्हणतात गौतम ऋषी होता आणि गौतम ऋषी त्या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याची कीर्ती वाढल्या गेली. त्याची तपश्चर्या वर गेली आणि इंद्र देवतेला सांकळ पडलं. इंद्र देवतेच्या वर त्याची तपश्चर्या गेली, साखळ. तेव्हा त्यांनी गाय निर्माण केली.
ती गाय त्या ठिकाणी यायला लागली. त्या गौतमाच्या जागेवर ते गाय यायला लागली. पुराणातली कथा. तेव्हा गौतमाने कंटाळला आणि कंटाळल्यानंतर तिथून तो नाशिक त्र्यंबक या ठिकाणी गेला. महेश्वराचं चिंतन केलं या गौतम ऋषीने. गौतमाचा भाव पाहून गंगा प्रगट झाली. म्हणतात ना, महादेवाच्या जटेमधून काय निघालेली आहे? गंगा निघालेली. गंगा प्रसन्न आली आणि प्रत्यक्ष निघाली. आणि निघाल्यानंतर आमच्या स्वामी दत्तात्रय प्रभू बाबाच्या चरणाची आवश्यकता लागली. चरणाला दत्तात्रय प्रभू बाबाच्या चरणाजवळ जावं, कारण प्रत्येक देवतेला परमेश्वराचं अस्तित्व आहे. प्रत्येक देवता परमेश्वराच्या वश आहे आणि सर्व करता परमेश्वर आहे. आणि ती अशी निघालेली गंगा नदी दत्तात्रय प्रभू बाबाच्या चरणस्पर्शाने पवित्र व्हावं असं तिला वाटायला लागलं. म्हणून ते तिथून निघता निघता कुठे आली? या पांचाळेश्वरला आली. आणि पांचाळेश्वरला दत्तात्रय प्रभू बाबा ज्या वेळेस भोजन करत असतील त्यावेळेस त्यांच्या पायाला नतमस्तक झाली. तेव्हापासून तो रोग की गंगा त्या पांचाळेश्वर गावातून व्हायला लागला. असा इतिहास या माध्यमातून आपल्याला सांगितला गेला. पांचाळराव राजाची कथा आपण अत्यंत भावपूर्वक श्रवण केली. आणि श्रवण करून अशा असंख्य कर्मात प्रत्येक परमेश्वराचं चरित्र, दत्तात्रय प्रभू बाबाची भक्ती, स्वामी चक्रांची भक्ती, परंतु आपण दत्तात्रय बालक्रीडा केलेली आहे, लावलेली आहे. वास्तविक पाहताना आपण अभागीशाली आहात की ग्रंथाचं नाव दत्तात्रय बालक्रीडा आहे. ग्रंथ वाचताना असं आपल्याला वाटेल की जसं श्रीकृष्ण चक्रवर्ती आपल्या बालपणी गोकुळात राहिले, त्या गोकुळाच्या माध्यमातून एक ग्रंथ तयार झाला. काय त्या ग्रंथाचं नाव? भागवत. त्या ग्रंथाचं नाव काय? भागवत. त्या ग्रंथेच्या लीळा इतक्या झाल्या श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या की भागवत नावाचा ग्रंथ झाला. परंतु आपण अभागीशाली. दत्तात्रय प्रभू बाबाच्या आपल्याला बालपणीच्या क्रीडा फक्त थोडक्यात मिळाल्या होत्या. दत्तात्रय प्रभू बाबांनी अवतार घेतला. ब्रह्मा विष्णू महादेव सत्वहरण करायला आले. आणि त्यानंतर दत्तात्रय प्रभू देवल्य ऋषीच्या विनंतीवरून जो माहूरला आले तर माहूरलाच गेले. परंतु या ग्रंथकाराचा जर आपण बारकाईने विचार केला, या ग्रंथकाराच्या ज्ञानाचा जर विचार केला तर याला एक दर्शवायचं आहे की दत्तात्रय प्रभू बाबाच्या बालक्रीडा आपल्याला स्मरण झाल्या नाही, पण दत्तात्रय प्रभू बाबाच्या संयोगाने जे जे ऋषी लोक आले, जे जे भक्त आले, त्या त्या भक्ताचं चिंतन आपल्याला व्हावं. कारण भक्ताची थोडी देव परमेश्वर खूप श्रेष्ठ आहे आणि परमेश्वराचा भक्ती करणारे जे लोक आहेत ते त्याच्यापेक्षा भक्ताची थोडी देवची जाणे. अशा दत्तात्रय प्रभू बाबाच्या भक्तीला आपण तल्लीन व्हावं, चिंतन व्हावं. दत्तात्रय प्रभूंचं नाम आठवताना त्या भक्ताची आठवण व्हावी. जशी यदुराजाची, काय सुंदर राजा होता. जशी पांचाळ राजाची,
ज्या पांचाळ राजाने आपलं सर्वस्व दत्तात्रय प्रभूच्या चरणी समर्पण करून देशही सोडला आणि सर्वस्व पांचाळ गावाला, या पांचाळेश्वरला दिलं आणि दत्तात्रय प्रभूच्या चरणी समर्पित झाला. आपल्या मुलांनाही समर्पित केलं, असा अधिकार आपल्याला प्राप्त व्हायला. अशा माध्यमातून आपण या लीळा श्रवण करतो आहे. आणि तेव्हा तो गौतम आहे, त्याला आनंद वाटला. ती गौ तिथून हटून गेली. असंत कर्माचा मुंचन. या लीळेच्या माध्यमातून आपण जोडलेले कुकर्म, वाईट कर्म चिंतनाच्या माध्यमातून खूप मोठा फायदा घेऊन प्रत्येकाला चिंतन करावं, असा प्रत्येक अवताराने नव्हे तर प्रत्येक संप्रदायामध्ये दिलेला हा संदेश आहे. आणि त्या आत्मतीर्थाच्या दत्त राणा त्या ठिकाणी राहिलेला आहे आणि दररोज भोजन करतो, नित्य दर्शन. एक कथा आहे. दत्तात्रय महाराज पांचाळेश्वरला असताना मालवा पंथातील एक वैभव संपन्न आपल्या आचाराने, आपल्या ज्ञानाने श्रेष्ठ असले मानवा पंथात दत्तात्रय प्रभूचं स्मरण करणारे भरपूर लोक आहेत. कारण दत्तात्रय प्रभू बाबावर जवळजवळ जगद्गुरु म्हटलाय, सर्वांचा विश्वास गतच नाही त्याच्याशिवाय. झटपट चरितत्व करतो. आणि या अशा माध्यमातून दत्तात्रय प्रभूचं चिंतन करत असताना एकदा कपाटे नागराज या पांचाळेश्वरला आलेल्या आणि पांचाळेश्वरला आल्यानंतर अटन विजन भिक्षा भोजन हमेशा करायचे. आणि आत्मतीर्थाच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी दत्तात्रय महाराज आजही भोजनाला येतात, अशा ठिकाणी दररोज नामस्मरण करायचे, हमेशा चिंतन करायचे, दुःख करायचे आणि परमेश्वराला विनंती करायची. सर्व या ज्ञान मार्गाला आदिगुरु आहे. सर्व कोण आहे बाहेर जरा पाहता का, कोण आहे आज जास्त डिस्टर्ब देतात. आत्मतीर्थ त्या ठिकाणी स्मरण करताय. स्मरण करता करता खूप मोठं स्मरण केलं. दत्तात्रय प्रभूची आराधना केली. आराधना केल्यानंतर दत्तात्रय प्रभू आम्हाला विनंती करतात की तुमचं आम्हाला दर्शन व्हावं, तुमचं दर्शन आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. तुमच्या दर्शनाच्या माध्यमातून आम्हाला एकदा तरी आमच्या अंतःकरणात पवित्र झालं पाहिजे. आणि खरोखर ज्ञानी असलेले दत्तात्रय महाराज, आपल्या ज्ञानी असलेले नागराज, आणि ते नागराज एका दिवशी राक्षस भवन या गावाला भिक्षेला गेले. भिक्षा मागतात. भिक्षेला जात असताना पांचाळेश्वर आणि आत्मतीर्थ या दोन ठिकाणच्या मराठ रस्त्यामध्ये एक फकीर त्यांना भेटला. आणि फकीर त्यांना भेटल्यानंतर तो त्यांना म्हणतो, का हो कुठे चालले? म्हणजे भिक्षा करायला चाललो. माझ्यासाठी थोडीशी भिक्षा घेऊन या, माझ्यासाठी भिक्षा घेऊन या. यांनी दुर्लक्ष केलं. कारण मानव पंथात एक विधी आहे की अन्न जर असले तर त्यांच्या ठिकाणी बघ, अन्न द्यायचं नाही. काय होतं की अन्न भजन होतं. म्हणून हे नागराज व्यास राक्षस भवनला गेले, भिक्षा मागितली. त्यांना असं वाटलं परत या मार्गाने आल्यानंतर हा फकीर आपल्याला भेटेल, परत अन्न मागेल. दत्तात्रय प्रभू बाबाच्या महतीसाठी एक गोष्ट सांगतो. आणि ते काय केलं, रस्ता बदलून दुसरीकडून गेले. दुसरीकडून जाता जाता अर्ध्यामध्ये तर परत तो फकीर भेटला. अरे मी तुला भिक्षा सांगितली होती माझ्या हाती,
आणली का? काही बोलले. एका पाठामध्ये आहे असं वाचलं मी की दत्तात्रय महाराज आपल्या त्या फकीराला त्यांनी बसवलं आणि भिक्षा आपली दिली असंही लिहिलेलं आहे. एका पाठामध्ये आहे की नाही दिली. आत्मतीर्थाला आले, भिक्षा सुपूर्द केली, स्मरण करायला बसले, थोडीशी डुकली लागली आणि डुकलीमध्ये साक्षात्कार झाला. अरे तू मला हमेशा म्हणतो की दर्शन दे दर्शन दे, आणि तुला मी प्रत्यक्ष दर्शन दिलं, तू माझ्याशी बोलला सुद्धा नाही. असे आजही या दत्तात्रय प्रभू भावाचं आचरण करून दर्शन दत्तात्रय प्रभू देतात. याला उदाहरण दिलेलं आहे. आपली भक्ती श्रद्धा तोपर्यंत पोहोचत नाही, आपला भाव तोपर्यंत पोहोचत नाही. बाबांनो, दत्तात्रय प्रभूचं चिंतन आपण शांत चित्ताने ऐकाल. अशा प्रकारची दत्तात्रयाची लीळा आपण या मुकुंद भांडेकर, त्याचा गुरु गोविंदराज भांडेकर याच्या माध्यमातून हा 14वा अध्याय या ठिकाणी मी समर्पित करतो आहे. आपण या अध्यायाच्या माध्यमातून, या तत्वाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणात दत्त प्रभूचं चिंतन कर. आपल्याला 1.5 तास झाला की 1 तास झाला की उठावं लागतं, बसावं लागतं. कोणी इकडे जातं तिकडे जातं. कधी तुम्ही समोरच्या वक्त्याचा विचार केला का हो? हा वक्ता 1.5 तासात पाय सुद्धा हलवत नाही. इतकं तल्लीन व्हायला पाहिजे की त्या कथेमध्ये आपल्याला समजलंही नाही पाहिजे की आपले पाय दुखतात किंवा नाही दुखतात. इतकी तल्लीनता जर असली तुमची तर पहा तुम्ही उद्या उठणार नाही. पण आपले उठतात, तिकडून जातात तिकडे जातात, अनेक लोकांचं चित्त विचलित करतात. म्हणून तर पहा दत्तप्रभूची आराधना त्याच्यात सुख आहे. आठवलं का एवढ्या दिवसात तुम्हाला कोणी मी पाय हलवला का? थोडा उठलो, फिरून येतो बाहेर, का बाथरूमला जाऊन येतो. आता 1.25 तास विचार करावा. प्रत्येक कथेमध्ये रममान व्हावं लागतं, प्रत्येक कथेमध्ये चिंतनामध्ये जावं लागतं, तेव्हा आपल्या देहाची पर्वा नसते. आणि अशा माध्यमातून आपण हे स्मरण कीर्तन ऐकतात. या पांचाळराव राजाचा, त्यांच्या मुलांचा आदर्श आपल्या अंतःकरणात जावं. आपल्याला उत्तर परमेश्वराची भक्ती घडो. जे काही दीनदुखी आहेत परमेश्वर त्यांचं दुःख हरण करो. आणि आपण सर्व शांत चित्ताने एका मताने जे जे ऐकलं ते अंतःकरणात श्रवण हो तुमच्या, एवढी अपेक्षा करतो. आणि आजचा हा तसं 13वं सत्र आहे, परंतु एक झाल्या नसल्यामुळं 12 सत्र झाले. या 12 सत्राच्या माध्यमातून अनेक प्रकारचं ज्ञान आपण प्राप्त केलं. आम्हाला जे सांगता आलं ते आम्ही सांगतो आहे. 2 दिवस सांगणारही आहे. फक्त आपण ऐकून आचरणात आणावं अशी अपेक्षा बाळगतो. माझे 2 शब्द संपवण्यापूर्वी आपल्याला दररोजचं माहिती आहे, आज कुठे गेला पाहिजे आपला आवाज? मुक्ताईला. आपला आवाज कुठे एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत जाता कुठे पोहोचला पाहिजे? आता श्री